Hello student, I am Miss S.N. Pawar. In today's lectures, the subject of Principles of Marketing. Unit number 3rd, IT Marketing and Marketing Information System. आपल्या युनिट नंबर 3चे टायटल आहे IT मार्केटिंग अँड मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. ते प्रिव्हियस लेक्चर्सपासून आपण आपल्या युनिट नंबर 3 हे स्टार्ट केले आहे. तर आज आपण या युनिट नंबर 3मधील मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचे कंपोनंट्सचं स्टडी करणार आहोत. तर ते कंपोनंट्स कोणकोणते आहेत ते वन बाय वन आपण या लेक्चर्समध्ये त्यांचं स्टडी करणार आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्याचबरोबर त्यांची इम्पॉर्टन्सी यांचं स्टडी केलेलं आहे. तर थॉमस ई बॅरी डिस्क्राइब्स मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम ॲज ॲन असॉर्टमेंट ऑफ पीपल, machines and procedures that interact in the generation, collection and analysis of internal and external data to aid the marketing decision making process. He further says that there are 4 major components of an marketing information system. They are an internal report system, second is a marketing intelligence system, third is a decision support system, and last is a marketing research system. There are 4 components of marketing information system. There are 4 components and the necessary interaction among them give shape to an efficient marketing information system. Now let's see one by one. Internal report system. This is the first components of marketing information system. Marketing information system मधील इंटरनल रिपोर्ट सिस्टम हे पहिले कंपोनंट्स आहे. तर यामध्ये काय सांगितले आहे तर इंटरनल रिपोर्ट सिस्टम म्हणजे काय, अंतर्गत अहवाल पद्धती. अंतर्गत अहवाल पद्धती म्हणजे काय तर त्या कंपनीमधील, त्या ऑर्गनायझेशनमधील जे काही डिपार्टमेंट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात. मग त्या डिपार्टमेंट्समधील जे काही ते काम करतात, एखादे अकाउंटिंग डिपार्टमेंट असेल तर त्यांनी त्या अकाउंटिंगविषयीची सर्व इन्फॉर्मेशन काय केली पाहिजे, प्रोव्हाइड केली पाहिजे, त्याचा रिपोर्ट केला पाहिजे. तर त्या सर्वांचा त्या इंटरनल रिपोर्ट सिस्टमचा यामध्ये संबंध असतो. तर इंटरनल रिपोर्ट सिस्टम म्हणजे काय, इट कॉन्स्टिट्यूट्स द इंटरनल डेटाबेस. An internal database is the computerized collection of information obtained from data sources within the company. These data sources are accounting and finance department, manufacturing department, marketing department, etc. तर इंटरनल डेटाबेस म्हणून हा इंटरनल रिपोर्ट सिस्टम काय केला जातो, कन्सिस्ट केला जातो. आणि इंटरनल डेटाबेस हा कॉम्प्युटराइज्ड जी काही इन्फॉर्मेशन असेल ती कॉम्प्युटरमध्ये, त्या कॉम्प्युटराइजमध्ये काय केला जातो, डेटा स्टोअर केला जातो. असा डेटा किंवा इन्फॉर्मेशन अनेक सोर्सेस थ्रू कलेक्ट केली जाते. डेटा सोर्सेस कोणकोणते आहेत, त्या कंपनीमधील तर अकाउंटिंग अँड फायनान्स डिपार्टमेंट, मॅन्युफॅक्चरिंग डिपार्टमेंट, मार्केटिंग डिपार्टमेंट, एक्सेट्रा. Marketing manager can have an easy and ready access to this database and information, and he can use them to identify marketing opportunities and problems, to prepare marketing plans and programs and to evaluate performance. The marketing management अशी जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेली असते त्याच्या आधारे मार्केटमध्ये जे काही ऑपॉर्च्युनिटीज असतात, मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटीज आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत, प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आणि मार्केटिंग ऑपॉर्च्युनिटी आयडेंटिफाय करण्यासाठी अशा इन्फॉर्मेशनची मार्केटिंग मॅनेजरला हेल्प होत असते. जी काही इन्फॉर्मेशन इंटरनल डिपार्टमेंटकडून त्यांना प्रोव्हाइड झालेले असते त्याच्या बेसवर ते अशा प्रकारचे काम करत असतात. This internal report system and the functional department supply this most useful information. हे काही इंटरनल रिपोर्ट सिस्टम आहे ते फंक्शनल डिपार्टमेंट सप्लाय अत्यंत युजफुल अशी इन्फॉर्मेशन काय करत असतात, सप्लाय करीत असतात.
फॉर एक्झाम्पल अकाउंट्स अँड फायनान्स डिपार्टमेंट असेल तर ते फायनान्शियल स्टेटमेंट्स प्रिपेअर करतात. त्याचबरोबर जे काय सेल्सचे ट्रान्झॅक्शन्स होतात, ओके, सेल्स इन रुपीज, त्यांचे रेकॉर्ड्स डिटेलमध्ये केले जाते. त्याचबरोबर कॉस्ट अँड कॅश फ्लोचे देखील रेकॉर्ड्स याच्यामध्ये प्रिपेअर केले जाते. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग रिपोर्ट्स कंटेंट्स इन्फॉर्मेशन अबाउट गुड्स प्रोड्यूस्ड, production schedules and goods dispatch. Salesman reports provide information about the reaction of dealers, distributors and retailers and competitors activities. तर मॅन्युफॅक्चरिंगचं डिपार्टमेंट असेल तर त्यांच्याकडून जे काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले जातात त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर प्रोडक्शन शेड्यूल्स अँड गुड्स डिस्पॅचचे देखील इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये त्याचबरोबर जे काही सेल्समॅन्स असतात त्यांचे रिपोर्ट्स देखील प्रोव्हाइड करणे आवश्यक आहे. तर जे काही डीलर्स आहेत, डिस्ट्रीब्युटर्स आहेत अँड रिटेलर्स अँड कॉम्पिटिटर्स ॲक्टिव्हिटीज यांची देखील याच्यामध्ये काय केली जाते, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. मार्केटिंग डिपार्टमेंट असेल तर ते त्यांचे जे काही मार्केटिंग रिपोर्ट असतं त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते त्या इन्फॉर्मेशनमध्ये कस्टमर्सविषयी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. त्यामध्ये कस्टमर्सचे बाईंग बिहेवियर, डेमोग्राफी ऑफ कस्टमर्स, सायकोलॉजिकल अँड सोशिओ कल्चर, त्याचबरोबर फॅक्टर्स अफेक्टिंग बाईंग डिसिजन. तर अशा कस्टमर्सची इन्फॉर्मेशन या मार्केटिंग रिपोर्टमध्ये प्रोव्हाइड केली जाते. ते कस्टमर्स एखादी वस्तू किंवा सेवा जेव्हा परचेस करतात तेव्हा त्यांचे त्यावेळेचे बिहेवियर कसे असते, त्यांची सायकोलॉजी कशी असते, त्यांचं सोशिओ कल्चर, ओके, त्याचबरोबर त्याच्यावरती कोणकोणत्या फॅक्टर्सचा अफेक्ट होतो की बाईंग डिसिजनवरती, त्या ऑल इन्फॉर्मेशन या मार्केटिंग रिपोर्टमध्ये प्रोव्हाइड केली जाते. त्याचबरोबर कस्टमर सर्व्हिस डिपार्टमेंट असेल तर त्याच्यामध्ये जे काय सर्व्हिसेस प्रॉब्लेम्स अँड कस्टमर्स असतात, ओके, इन्फॉर्मेशन अबाउट सर्व्हिसेस प्रॉब्लेम्स अँड कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन थ्रू देअर रिपोर्ट्स. आपण जे काही सर्व्हिसेस देत असतो कस्टमर्सना तर त्यांना काही प्रॉब्लेम्स आहेत का त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन ही कस्टमर सर्व्हिसेस डिपार्टमेंटमध्ये सप्लाय केली जाते. तर अशा प्रकारे इंटरनल रिपोर्ट्समध्ये जे कंपनीमधील डिपार्टमेंट असतात, अंतर्गत डिपार्टमेंट असतात, ते त्यांच्या डिपार्टमेंटविषयीची अंतर्गत माहिती हे प्रोव्हाइड करत असतात. आणि असा डेटा हा कॉम्प्युटर बेसमध्ये स्टोअर केला जातो. त्या जो काही स्टोअर केलेला डेटा असतो त्याच्या हेल्पने मार्केट मॅनेजमेंट हे मार्केटिंगमधले जे काही अपॉर्च्युनिटीज असतात, जे थ्रेट असतात ते धोक्यांवरती प्रॉब्लेम्स काढण्यासाठी मार्केटिंगमधील अपॉर्च्युनिटीवरती संधी, ओके, जे काही अपॉर्च्युनिटी असतात ते संधी मिळवण्यासाठी अशा इन्फॉर्मेशनची काय करतात, हेल्प घेतात. आणि हा मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधील फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट असा कंपोनेंट्स आहे. तर याच्या काही लिमिटेशन्स देखील आहेत. तर फर्स्ट लिमिटेशन आहे ते आहे द इन्फॉर्मेशन मे बी इनकम्प्लीट अँड इन द रॉंग फॉर्म ॲज इट प्रिपेअर्ड फॉर अदर पर्पज. सेकंड लिमिटेशन आहे ते आहे सच इन्फॉर्मेशन बिकम्स ओल्ड अँड युजलेस व्हेरी क्विकली. थर्ड लिमिटेशन आहे ते आहे अँड इन्फॉर्मेशन स्मोक मे अराइज. फोर्थ इज द इन्फॉर्मेशन मे नॉट बी इंटिग्रेटेड. तर अशा प्रकारच्या लिमिटेशन्स देखील या इंटरनल रिपोर्ट सिस्टमवरती आहेत. असे लिमिटेशन्स पडत असतात. त्यानंतरचा सेकंड कंपोनंट्स आहे तो आहे मार्केटिंग इंटेलिजन्सी सिस्टम. मार्केटिंग इंटेलिजन्सी सिस्टम म्हणजे काय, तर विपणन बुद्धिमत्ता प्रणाली. तर यामध्ये काय सांगितले आहे तर इट इज द सिस्टमॅटिक कलेक्शन and analysis of publicly available information about competitors and developments in the marketing environment. यामध्ये जे काही मार्केटिंग एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट करायचं असेल, कॉम्पिटिटर्सच्या विषयी इन्फॉर्मेशनचे कलेक्शन करून त्यांचे ॲनालिसिस केले जाते. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये कंपनी एक्सटर्नल इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असतात. ओके, मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम गॅदर्स
analysis and distributes information about the company's external environment. ओके, कंपनीचे काय एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्याच्याविषयीची इन्फॉर्मेशन ही मिळवली जाते, त्याचे ॲनालिसिस केली जाते आणि ती काय माहिती आहे ते डिस्ट्रीब्यूट करण्याचे काम हे मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टमद्वारे केली जाते. तर हे जे काय एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. This external environment includes competitive, technological, regulatory, economic, social, political and cultural environment. तर अशा इन्व्हायरमेंटचा या एक्सटर्नल इन्व्हायरमेंटमध्ये काय होतो समावेश होतो. Its purpose is to improve strategic decision making and provide an early warning of market opportunities and threats. It also assesses and tracks out actions and strategies. Marketing intelligence is useful for developing effective marketing program and for outdoing the competitors. Since marketing intelligence is the external marketing information, it keeps the marketing management well informed about the current marketing information and changing conditions in the market. तर हे मार्केटिंग इंटेलिजन्सचा वापर हे जे काही मार्केटिंग प्रोग्राम्स असतात ते डेव्हलप करण्यासाठी तसंच त्याचं इफेक्टिव्ह डेव्हलपिंगसाठी याची काय होते मदत होते. त्याचबरोबर जे काही आउटडोईंग कॉम्पिटिटर्स असतात मार्केटिंगमधील त्यांच्यासाठी सुद्धा ही मार्केटिंग इंटेलिजन्सी अत्यंत महत्त्वाची आहे. मार्केट इंटेलिजन्सी कॅन बी ऑब्टेन फ्रॉम गव्हर्मेंट रिपोर्ट्स. ओके, मार्केटिंग इंटेलिजन्सी ऑब्टेन government reports, census data, market news, reports published competitors in newspapers, trade journals, business magazines, annual reports of the competitors' products, public announcements by competitors, speeches of the chairman of competing firms, employment advertisement from competing firm, trade shows and exhibitions, publications of trade associations and chambers of commerce, customers and purchasing agents, suppliers and bankers, consultants and company personnel. तर अशा माध्यमातून अशी इन्फॉर्मेशन काय केली जाते मार्केट इंटेलिजन्सी केली जाते. The company's personal sales force may play a very important role in collecting current information on buyers' behavior, dealers' behavior and activities and explicit strategies of competitors. Marketing intelligence acts as a mirror of marketing external environment and reflects more objectively how and what types of things are actually going on in market. तर अशा प्रकारे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधील मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम हे सेकंड कंपोनंट्स आहे. याच्या आधारे की यामध्ये अनेक गोष्टींचा काय होतं एक्सटर्नल इन्व्हायरमेंटचा समावेश आहे. मार्केटिंग इंटेलिजन्सी ही अशा प्रकारची ओके जी काही एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्यांच्याविषयीची इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करतात. त्यानंतर त्या इन्फॉर्मेशनचे ॲनालिसिस केले जाते आणि असे ॲनालिसिस करून झाल्यानंतर त्या इन्फॉर्मेशनचे डिस्ट्रीब्यूट केले जाते. तर ही मार्केटिंग इंटेलिजन्सी सिस्टम देखील मार्केटिंग इन्फॉर्मेशन MISमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. त्यानंतरचा थर्ड नंबरचा कंपोनेंट्स आहे तो आहे डिसिजन सपोर्ट सिस्टम. तर डिसिजन सपोर्ट सिस्टम म्हणजे काय तर इट कन्सिस्ट ऑफ हायली ॲडव्हान्स्ड स्टॅटिस्टिकल अँड modeling techniques such as forecasting techniques, game theory, dynamic modeling, statistical models, etc. Okay, this is the third number components of marketing information system. Marketing information system चे थर्ड नंबरचे कंपोनंट्स आहे. इन दिस कंपोनंट तर या कंपोनंटमध्ये जे काय हायली ॲडव्हान्स्ड स्टॅटिस्टिकल असते त्याचे कन्सिस्ट केले जाते. त्याचबरोबर जे काही मॉडेलिंग टेक्निक्स आहे ओके हायली मॉडेलिंग ॲडव्हान्स स्टॅटिस्टिकल अँड मॉडेलिंग टेक्निक्स कन्सिस्ट केली जाते.
त्याचबरोबर फोरकास्टिंग टेक्निक्स, गेम थेरी, डायनॅमिक मॉडेलिंग अँड स्टॅटिस्टिकल मॉडेल्स ही कन्सिस्ट केली जातात. दिस डिसिजन सपोर्ट सिस्टम attempts to provide the marketing managers with information on how the real world works. ओके, मार्केटिंग मॅनेजर्स असतो त्याला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते की सध्याच्या काळात जे काही रिअल वर्ल्ड आहे ते कशा प्रकारे काम करतं याच्याविषयीची इन्फॉर्मेशन ही मार्केटिंग मॅनेजर्सला अशा सिस्टम थ्रू प्रोव्हाइड केली जाते. इट इज अ ॲनालिटिकल डायमेन्शन ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. ओके, हे काही डिसिजन सपोर्ट सिस्टम आहे ते मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचे एक ॲनालिटिकल डायमेन्शन आहे. द मार्केटिंग मॅनेजर अटेम्प्ट्स टू फाइंड आउट आन्सर टू हिज मार्केटिंग प्रॉब्लेम बाय अप्लाइंग स्टॅटिस्टिकल डिसिजन थेरी, कॅल्क्युलस, गेम थेरी, डायनॅमिक मॉडेलिंग अँड मेनी अदर मोर सोफिस्टिकेटेड टेक्निक्स. ओके, जो काही मार्केटिंग मॅनेजर आहे तो मार्केटिंगमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या थेरींचा वापर करून त्यांच्यावरती सॉल्युशन काढत असतो. तर ते थेरी कोणकोणत्या आहेत तर ते आहेत स्टॅटिस्टिकल डिसिजन थेरी, कॅल्क्युलस, गेम थेरी, डायनॅमिक मॉडेलिंग अँड मेनी अदर मोर सोफिस्टिकेटेड टेक्निक्स यांचा वापर करून जे काही मार्केटिंगमध्ये प्रॉब्लेम्स आहेत ते फाइंड आउट केले जाते. त्याच्यावरती योग्य ते आन्सर्स काढण्याचे काम हा मार्केटिंग मॅनेजर करत असतात. आणि डिसिजन सपोर्ट सिस्टम ही मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधील 3rd नंबरचा कंपोनंट्स आहे. हा अत्यंत महत्त्वाचा असा कंपोनंट्स आहे. ओके, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम इट इज अ ॲनालिटिकल डायमेन्शन. त्यानंतरचा 4 नंबरचा कंपोनंट्स आहे तो आहे मार्केटिंग रिसर्च. तर मार्केटिंग रिसर्च म्हणजे काय तर जे काही आपले मार्केट आहे त्याचे रिसर्च करणे म्हणजे बाजारपेठेचे संशोधन. तर यामध्ये काय सांगितले आहे तर अ कंपनी कॅन कंडक्ट मार्केटिंग रिसर्च इन इट्स ओन रिसर्च डिपार्टमेंट और कॅन एम्प्लॉय आउटसाइड एक्सपर्ट्स फॉर दिस पर्पज. असे मार्केटिंग रिसर्च करण्यासाठी कंपनीमध्ये एक त्यांचा ओन डिपार्टमेंट असतो मार्केटिंग रिसर्च. असा स्पेशल जो मार्केटिंग रिसर्च जो डिपार्टमेंट असतो तो अशा मार्केटिंगचं काय करतो रिसर्च करतो. त्याचबरोबर कंपनी जे असे रिसर्चर्स असतात एक्सपर्ट रिसर्चर्स असतात त्यांना या उद्दिष्टासाठी काय करतात हायर करतात. त्यांच्या थ्रू असे मार्केटिंग रिसर्च केले जाते. त्यासाठी अशी एक्सपर्ट व्यक्ती किंवा एम्प्लॉई या उद्दिष्ट कंप्लीट करण्यासाठी हायर केली जाते. वन्स द कंपनी गेट्स द इन्फॉर्मेशन अबाउट द कॉम्पिटेटिव्ह इन्व्हायरमेंट अँड other elements of external environment as well as happening outside the company and affecting the marketing activities, it has to focus on specific marketing situations. तर कंपनी असे काही बाजारपेठेचं संशोधन करताना त्यामध्ये जे काही कस्टमर्स असतात त्याबद्दलची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. त्याचबरोबर जे एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे त्यांची देखील इन्फॉर्मेशन त्यांचे देखील संशोधन यामध्ये केली जाते. त्याचबरोबर आपले जे काही कॉम्पिटिटर्स असतात त्यांच्याविषयी देखील रिसर्च करून त्यांची इन्फॉर्मेशन यामध्ये मिळवली जाते. मार्केटिंग रिसर्च बिकम्स अन इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम. मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टममधील मार्केटिंग रिसर्च हा अत्यंत महत्त्वाचा असा कंपोनंट आहे. मार्केटिंग रिसर्च करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण मार्केटमध्ये जे काही कस्टमर्स असतात कॉम्पिटिटर्स असतात त्यांच्याविषयीचे इन्फॉर्मेशन हे आपल्याला संशोधना थ्रूच मिळत असते. आपण रिसर्च केल्यानंतरच आपल्याला ती इन्फॉर्मेशन मिळत असते. त्यामुळे मार्केटिंग म्हणजे आपल्याला कंपनीमध्ये एखादे प्रॉब्लेम्स क्रिएट झाला तर त्याच्यावरती सॉल्युशन काढण्यासाठी अशा प्रकारची इन्फॉर्मेशन हेल्प करते. मार्केटिंग रिसर्च इज डिफाइंड ॲज द सिस्टमॅटिक डिझाईन, collection, analysis and reporting of data relevant to specific marketing situation facing an organization. Marketing research covers a wide range of research and survey activities such as study of potential market,
market share, assessment of consumer satisfaction, study of buying behavior of different customers, product study, pricing research, research and analysis of distribution system, advertising research, study of sales promotion technique, study of impact of advertising and sales promotion on specific markets. तर असे बाजारपेठेचे संशोधन करताना त्याच्यामध्ये अनेक गोष्टींचं काय केलं जातं, संशोधन केले जातं. त्यामध्ये जे काही आपले पोटेन्शियल मार्केट आहे त्याचा स्टडी केला जातो. असा स्टडी हा सर्वे थ्रू केला जातो. त्यामध्ये जे काही आपले कस्टमर्स आहेत, जे डिफरंट कस्टमर्स आहेत, त्यांचे बाईंग बिहेवियर यांचा देखील काय केलं स्टडी केले जातो. मार्केट शेअर, असेसमेंट ऑफ कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन, त्याचबरोबर जे काही प्राइसिंग आहे त्याचा रिसर्च केला जातो. प्रोडक्टचा स्टडी केला जातो. रिसर्च अँड ॲनालिसिस ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टमचा स्टडी, त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंगचे रिसर्च केले जाते. स्टडी ऑफ सेल्स प्रमोशन टेक्निक, जे काही सेल्स प्रमोशन टेक्निक्स आहे त्याचा देखील स्टडी यामध्ये केला जातो. त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशन ऑन स्पेसिफिक मार्केट्स, तर या स्पेसिफिक मार्केट्सचे जे काही ॲडव्हर्टायझिंग अँड सेल्स प्रमोशनचा इफेक्ट इम्पॅक्ट कसा होतो त्याचा देखील स्टडी या मार्केटिंग रिसर्चच्या वेळेस केला जातो. तर अशा प्रकारे असे मार्केटिंग रिसर्च करून त्या अनेक कंटेंटचा स्टडी करून ती इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते. ती कलेक्ट केलेली इन्फॉर्मेशन ही योग्य प्रकारे मेंटेन करून तो डेटा स्टोअर केला जातो. आणि असं स्टोअर केलेला डेटा ज्या वेळेस एखादा प्रॉब्लेम त्या ऑर्गनायझेशनमध्ये क्रिएट झाला तर असा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी अशी इन्फॉर्मेशन, जी रिसर्च केलेली इन्फॉर्मेशन आहे मार्केटिंगमधील, ती आपल्याला हेल्प करते. तर अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टमचे जे काही कंपोनंट्स आहे त्यांचा स्टडी केला आहे. ते 4 कंपोनंट्स आहेत. त्यामध्ये त्या 4 कंपोनंट्समध्ये फर्स्ट कंपोनंट आहे तो होता इंटरनल रिपोर्ट सिस्टम. त्यानंतर मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम, डिसिजन सपोर्ट सिस्टम आणि मार्केटिंग रिसर्च यांचा ऑल ओव्हर स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये केला आहे. ओके, थँक्यू.